मित्रांनो, कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आपलं. आजचा टॉपिक तसा पाहिला तर प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि तो टॉपिक घेण्याचं कारण की माझ्याच परिचितांमध्ये अशी एक घटना घडली आहे आणि त्यामुळंच पूर्ण समाजासाठीच थोडीशी जागृती निर्माण व्हावी म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा खटाटोप. विषय अतिशय जिव्हाळ्याचा. प्रत्येक घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतेच. आपल्या घरातले आपले आई वडील, घरातला कर्ता पुरुष म्हणून वडिलांकडं आपण प्रत्येक गोष्ट मागत मागत लहानाचे मोठे होतो. ते बिचारे संसार करता करता जे काही वाचवू शकतील, कोणासाठी? आपल्या मुलांसाठीच. आपली मुलं, आपल्या मुली यांना कुठेतरी काहीतरी मोठी गरज निर्माण झाली तर हाताशी काहीतरी असावं म्हणून हा बाप स्वतः फाटके बनियान घालून फाटक्या चपला वापरत 2-4 पैसे वाचवत वाचवत कुठेतरी FD करत, कुठल्या तरी एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवत, कधी पोस्टामध्ये ठेवत, पण कोणालाही त्याचा पत्ता लागू न देता स्वतः ऐश करण्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट नसते ही, कुटुंबाच्या भल्यासाठी केलेली. मुलांचं समजा 12वी नंतरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे. एखादा खूपच चमकला, त्याला MBBSला जायचं आहे, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, तेव्हा हाताशी काहीतरी पैसे पाहिजेत. या सदहेतूने त्यांनी छोटी छोटी अशी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. मित्रांनो, असंच आपलं शिक्षण होतं, आपण मोठे होतो, आपलीसुद्धा लग्न होतात आणि हा बाप, हा घरातला कर्ता पुरुष एकतर स्वतःच्या पत्नीलासुद्धा तो सांगत नाही की कुठे आणि कशा पद्धतीने आणि किती पैसे गुंतवले आहेत. मग त्या गुंतवणुकीचा नॉमिनेशनचा फॉर्म भरताना कोणत्या अकाउंटला, कोणत्या रकमेला, कोणत्या FDला, कोणत्या स्कीममध्ये कोणाकोणाचं नॉमिनेशन केलं आहे याबद्दलची माहिती तो गुप्त ठेवतो आणि धड स्वतःकडं सुद्धा कुठेही नीट प्रकारे टिपण ठेवत नाही. आणि म्हणूनच माझ्या परिचितांमध्ये एक घटना अशी घडली की घरातील माझ्या मित्राचे वडील ते अचानकपणे निवर्तले आणि दिवस पाणी सगळं संपल्यानंतर सगळं रुटीन प्रत्येकाचं सुरू झालं. परिस्थिती तशी बेताचीच. अर्थात माझा मित्र असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी मध्यमवर्गीय आहे आणि म्हणजेच माझे मित्र पण मध्यमवर्गीयच. म्हणजेच सर्व्हिस करून आपला संसार करणारे त्याचे बाबा, ते आज अचानक 71व्या वर्षी हे जग सोडून गेले. यथावकाश आम्ही 14-15 दिवस जे काही करता येईल मैत्रीमध्ये ते सगळं केलं. दिवस पाणी आटोपले. त्यानंतर एकदा मी जवळपास आता 1-1.5 महिना झाला या गोष्टीला, मी त्यांच्या घरी भेटायला गेलो परत त्या मित्राला. जस्ट अ कॅज्युअल व्हिजिट आणि बराच वेळ गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघामध्ये मला असं कळलं की वडिलांना काहीतरी बचत करण्याची सवय होती आणि मग या सवयीप्रमाणे वडिलांनी कुठे ना कुठे काहीतरी बचत केलेली असावी. पण अरे यार, काय करू, घरात काहीही सापडत नाही आहे. मी त्याला एक मार्ग सांगितला की साधारण वडिलांची अकाउंट्स कोणत्या बँकांमध्ये होती त्या बँकांमध्ये जाऊन चौकशी करायची. वडिलांचं आधार कार्ड घ्यायचं आणि त्या बँकेत कुठे एखादं अकाउंट जर सापडलं तर त्या आधार कार्डला लिंकिंग किती अकाउंट आहेत ते बघायचं. आणि अक्षरशः असा शोध घेण्यात जवळपास 8 ते 9 महिने माझ्या मित्राला लागले. मित्रांनो, घटना घडून गेली आहे, पण याचा काहीतरी उपयोग समाजाला व्हावा आणि घराघरामधनं ही जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे सांगतोय. थोडंसं त्याच खात्यामध्ये माझं काम पण झालेलं आहे. त्यानंतर किती कटकटी होतात, काय काय डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतात, त्यासाठी किती धावपळ होते.
दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना कसं माणसांना ते बाजूला ठेवून मग ते सगळं सोपस्कार पूर्ण करावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्याने जवळनं पाहिलेल्या आहेत. म्हणून सांगतो की यथावकाश त्या मित्राला सगळी अकाउंट समजली, कोर्टामध्ये जावं लागलं, सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागलं, त्यानंतर त्या सगळ्या रकमा त्याच्या आईला प्राप्त झाल्या. म्हणूनच जेव्हा तुम्ही धट्टेकट्टे आहात, चालते बोलते आहात, जोपर्यंत या गोष्टी तुम्ही लपवायच्या तोपर्यंत लपवू शकता, तेवढ्या लपवल्या तुम्ही, परंतु लपवणंच चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती तुमच्या एका मुलाला विश्वासात घेऊन सांगा, पत्नीला विश्वासात घेऊन सांगा. नुसतं सांगू नका. कुठली इन्व्हेस्टमेंट कुठं आहे याचं टिपण करून एक डायरी करा. ती डायरी अद्ययावत करत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही कुठे काही इन्व्हेस्टमेंट करताय, जेव्हा जेव्हा कोणत्या गोष्टी मॅच्युरिटी होऊन तुमच्या हातात पडल्यात, त्या रिइन्व्हेस्ट जर केल्या असतील तर त्याच्या सगळ्या नोंदी त्या डायरीमध्ये आल्या पाहिजेत. 3 कॉलम करा. डेट ऑफ FD, डेट ऑफ मॅच्युरिटी, अमाऊंट आणि तुमचं बँकेचं नाव वगैरे त्या पेजवर हेड नोट लिहा. 4-5 बँका असतील तर तुमची 4-5 पानं सफिशियंट होतात. जसं जसं तुमची मॅच्युरिटी होईल तशी तशी पुढची 5 पानं त्याच्यासाठी राखीव ठेवत चला. ह्या नोंदी जेव्हा तुम्ही एखाद्या कुटुंबातल्या सदस्यांना दाखवून ठेवाल, कारण मानवी आयुष्य बेभरोसा आयुष्य आहे. कोणीही अशी गॅरंटी देऊ शकत नाही की मी आज झोपलो रात्री आणि सकाळी मी जागा होईनच. ही सगळी त्याची किमया आहे. तो आपल्याला सकाळी उठवतो, जिवंत ठेवतोय, एक दिवस बोनस लाईफ देतोय. त्या दिवसाचा उपयोग कसा सत्कारणी लावायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. परंतु अशी अनिश्चितता आजकाल मानवी जीवनामध्ये जेव्हा वाढलेली दिसून येते आपल्याला, तेव्हा आपण जर कुटुंबाचे कर्ते असाल तर आपण अशी डायरी मेंटेन करणं आणि घरातल्या 1-2 व्यक्तींना ते सांगून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचं योग्य ते नॉमिनेशन तुम्ही करणं, त्या गोष्टी अद्ययावत केल्यात का नाही बँकांनी हे अधूनमधून जाऊन बघणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. हे केल्यास तुम्हाला नंतरचा जो कुटुंबियांना होणारा मानसिक त्रास असतो, एकतर समाज लगेच तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतो. बघा, बाप मरून 1 महिना नाही झाला, पोरगं फिरायला लागलं, त्याचे पैसे कुठं कुठे हुडकायला. वास्तविक पाहता अशा गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल थिंकिंग करणारा समाज तसा कमी असतो. त्याच्यामुळं नातेवाईक आणि समाज तुमच्याकडं वेगळ्या नजरेने बघू नये असं जर वाटत असेल तर अशा पद्धतीने स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्स कुठे कुठे आहेत हे लिहून ठेवलं पाहिजे. प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला नंतर काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नयेत म्हणून योग्य ती नॉमिनेशनचे फॉर्म तेही भरले पाहिजेत. समजा तुमचे वडील गेले आणि आई मागे आहे तर डेफिनेटली आईला सर्व नॉमिनेशनप्रमाणे पैसे तिच्या अकाउंटवर मिळणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे त्या आपल्या म्हाताऱ्या आईचा जे काही तिच्या गरजा आहेत तिच्यासाठी तिच्या वडिलांचा पै जपणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. त्याच पैशात मी इमले बांधेन, त्याच पैशात मी गाड्या घेईन, अतिशय चुकीची विचारश्रेणी आजकाल पण दिसून येते. मुलांनो, तरुण मुलांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आपला बाप एक वेळेस जेवून, एक वेळ फाटके बनियन वापरून, एक वेळ फाटके कपडे घालून, फाटक्या चपला वापरत, अतिशय साधं आयुष्य जगत जगत तुमच्यासाठीच त्याने ही जमवलेली जरी पुंजी असली तरी त्याच्या जाण्यानंतर जर तुमची आई जिवंत आहे तर ती जाईपर्यंत पूर्ण अधिकार तिला मिळालाच पाहिजे. तिच्या भल्यासाठी तुम्हाला तो पैसा वापरता आला पाहिजे. ती जेव्हापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला तो जपता आला पाहिजे. तरच तुम्ही मुलाचं कर्तव्य, मुलीचं कर्तव्य पार पाडताय असंच मी तर मानेन. मूळ मुद्दा, तुम्ही ज्या काही इन्व्हेस्टमेंट कराल, ज्या म्हणून कर्ज तुम्ही घेतलेली असतील ती तुमच्या पत्नीला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुमची मुलं मोठी असतील तर तुमच्या सर्व प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स या मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. अर्थात काही काही वेळा समाजामध्ये अशी उदाहरणं बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, एक मोठा उद्योगपती आहे विजयपत सिंघानिया, ज्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे की जेट प्लेन, साध्या प्लेनमधनं त्यांनी
जगप्रदक्षिणा केली आहे. त्यामुळं हा विजयपथ सिंघानिया ही व्यक्ती आमच्या वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ग्रुप्समध्ये तशी प्रसिद्ध आहे. पण रेमंड्स ग्रुपचा मालक या नावाने त्यांनी अतिशय नाव कमावलं, पैसा कमावला, खूप मोठी एक ओळख निर्माण केली स्वतःच्या रेमंड्स ग्रुपची. आणि जेव्हा मुलगा मोठा झाला तेव्हा खूप प्रामाणिकपणे सगळं मुलाच्या हवाली करताना थोडेसे ते गाफील राहिले आणि शेवटी मुलांनी सगळं काही बळकावलं. हे सगळ्या समाजाला माहिती आहे. अशीही उदाहरणं आहेत, म्हणून काही बाप सावध राहत असतील, हरकत नाही. तथापि थोडीशी माहिती घरामध्ये देणं आणि ती कुठेतरी लिहून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जसा तुमचा फॅमिली डॉक्टर असतो तसाच तुमचा फॅमिली ॲडव्होकेट असतो. त्या ॲडव्होकेटकडे जरी तुम्ही एखादी प्रत देऊन ठेवलीत तरी नंतर जास्त कॉम्प्लिकेशन्स न होता तुमच्या वारसांना तुम्ही ठेवलेले, इन्व्हेस्ट केलेले त्यांच्यासाठीचेच पैसे त्यांच्या योग्य त्या उपयोगासाठी नक्की मिळून जातील. जाता जाता ही प्रिकॉशन घ्यावी समाजाने असं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, योग्य त्या व्यक्तींपर्यंत ही माहिती तुम्ही जर शेअर केलीत तर नक्की समाजामध्ये जागृती होण्यासाठी मला थोडा हातभार लागेल. आशा करतो व्हिडिओ आवडलाच असेल आपल्याला. कॉमेंट बॉक्समध्ये प्रवी आपली वाट बघतोय. धन्यवाद.